राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह दिसत आहेत। आधी मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले, त्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली आणि आता या वादात ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी अशी एंट्री घेतली आहे की त्यांनी थेट प्रसाद लाड यांना उघड इशाराच दिलाय। प्रसाद लाड जिथे दिसतील तिथे त्यांच्या कानशिलात लगावणार असं वक्तव्य करत लक्ष्मण हाके यांनी राजकीय वातावरण आणखीनच तापवले। त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झालाय की हाके एवढे आक्रमक का झालेत, प्रसाद लाड नेमकं काय बोलले होते आणि या नव्या वादामुळे मराठा ओबीसी संघर्ष पुन्हा पेटणार आहे का, हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती। त्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्यावर सडकून टीका केली। या टीकेनंतर वातावरण चांगलंच तापलं। मात्र त्यानंतर मनोज जरांगे यांनी स्वतः प्रसाद लाड यांना चर्चेसाठी बोलावलं। प्रसाद लाड जरांगे यांच्या भेटीसाठी सुद्धा गेले। त्यावेळी काही मराठा आंदोलकांकडून प्रसाद लाड यांना धमक्याही देण्यात आल्याचं समोर आलं। मात्र त्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली आणि प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगळी भूमिका मांडताना अनेकदा दिसून आले। पण हा विषय इथेच थांबला नाही। आता ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी थेट प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधलाय। प्रसाद लाड मला जिथं कुठं दिसतील त्यांच्या कानशिलात लगावल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले। एवढंच नाही तर त्यांनी हे वाक्य एकदाच नाही तर वारंवार बोलत आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली। लक्ष्मण हाके म्हणाले की मला गोळ्या घाला, जेलमध्ये टाका, पण प्रसाद लाड दिसले तर त्यांच्या कानशिलात लगावणारच। यावेळी त्यांनी प्रसाद लाड यांच्या एका वक्तव्याला उत्तर सुद्धा दिलं। प्रसाद लाड म्हणतात, माझ्या मागे माणसं आहेत, तुला माझ्या मागची माणसं बघायची आहेत का, असा थेट सवाल सुद्धा त्यांनी केला। याच वेळी हाके यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सुद्धा टीका केली। विखे सारख्या माणसाला अशी भाषा शोभते का, त्यांना आरक्षणाचं काय कळतं, असा सवाल त्यांनी केला। पुढे त्यांनी इशारा देत म्हटलं की ओबीसी समाज जर जागा झाला तर तुम्ही वाहून जाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्मण हाके यांनी थेट आवाहन केलं। प्रसाद लाड यांना आवरा अशी मागणी त्यांनी केली। त्याचबरोबर आणखी एक वादग्रस्त विधान करत म्हटलं, आता चॉपर घेतला आहे, कुठे राबायला गेले होते का, या वक्तव्याची सुद्धा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। इतक्यावरच हाके थांबले नाही तर त्यांनी मंडल आयोगाच्या मुद्द्यांवर सुद्धा मोठं विधान केलं। मंडल आयोगाला चॅलेंज केलं तर पंतप्रधानही राहणार नाहीत, एकदा करून तर बघा, मग काय होतं ते कळेल, असा थेट इशारा त्यांनी दिला। या संपूर्ण पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी फक्त प्रसाद लाड यांच्यावरच नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली। त्यामुळे आता मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा नवा राजकीय संघर्ष उभा राहतो का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। हाके यांच्या आक्रमक भूमिकेला प्रसाद लाड काय उत्तर देणार, भाजप यावर काय भूमिका घेणार आणि मनोज जरांगे पाटील यांची पुढची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। पण कालच आपण मनोज जरांगे पाटील यांची वक्तव्य सुद्धा ऐकली। त्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस असोत, चंद्रशेखर बावनकुळे असोत, प्रसाद लाड असोत, सगळ्यांवरती सडकून टीका केली। त्यामुळे सध्या या सगळ्या वादामध्ये सरकार झालं, ओबीसी नेते झाले, आपले मराठा नेते मनोज जरांगे पाटील झाले, या तिघांचं सुद्धा वाचताना दिसतंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।